मिळत नाही खरं तर. एक तर बैलगाडा क्षेत्रामध्ये मिळते, परंतु आज आपल्याला गदा मिळाले, एक अनोखं पारितोषिक आहे. कूलर सुद्धा आहे. मॅन ऑफ द मॅचला एवढी पारितोषिकं कुठेच नसतात. किती मोठी स्पर्धा असू द्या. काय सांगाल या पारितोषिकांबद्दल? जाम चांगला वाटतंय खूप. त्यांचं आयोजन भारीच असतं. प्लॅन त्यांचा दरवर्षी वेगवेगळा असतं. पुढच्या वर्षी बघू आता ते सोन्याची चेन ठेवणार बोलले सर्वजण ते आशे नाहीत. सोन्याची चेन ठेवा. खूप सारा अभिनंदन तुमचं आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर जाऊया नेक्स्ट मॅच कडे. दोन माणसं मॅन ऑफ द मॅच साठी लागतात पाठी. खरं तर सेलिब्रिटी असतात मॅन ऑफ द मॅच, आणि हा मॅन ऑफ द मॅच नेण्यासाठी करतो 2-3 माणसं लागतात. हे अंबाईचं आयोजन आहे. तर महेंद्र शेठ घरत साहेब आपण पहिलं षटक टाकायचं आहे असं सचिन शेठ सांगतात. द नेक्स्ट मॅच श्रियांश 11 आणि रिदिशा. तर अर्चिजेचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. संघ मालक भूषण भगत या संघाचे थोडेसे नाराज आहेत, परंतु काका यांनी चांगला परफॉर्मन्स दिला होता. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. दुसरंही षटक चांगलं पडलं होतं, परंतु तदनंतर बॉलर्सनीच वाट लावली खरं तर मॅचची. एवढ्या धावा अपेक्षित सुद्धा नव्हत्या, परंतु चांगली बॅटिंग केली प्रसाद आणि प्रणय. भूषणजी बघत आपण या मंचावर. पहिलाच बॉल इकडे मात्र वळवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता सुरुवात झाली दमदार चौकारानं. अनिश भगतचं स्वागत केलंय. पहिल्याच बॉलवर चौकार. चिंतामण भगत यांनी जर झेल टिपला तर सचिन शेठ घरत यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. कट करण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा. वाईट बॉल. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अबू शेठ यांनी जर झेल टिपला तर सचिन शेठ भगत यांच्याकडून फ्लेवर, फक्त फ्लेवर आहे. ओ यावेळेस मात्र स्वीप केलाय आणि अंदाज चुकलाय. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पार. 4 धावांकरता चौकार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगा. दोन चौकारांचा खेळ सादर केलाय प्रतीक भगतनं. अनिश भगत आणखीन एक चौकार यावेळेस मात्र येत असताना चिंतामण भगत यांच्यासाठी एक पारितोषिक येते. गव्हाण मित्र मंडळ ग्रुप, गव्हाण वर्गमित्र यांच्या वतीनं प्रत्येक जेलसाठी 2000 बरोबर, आणि कपाळावर जर जेल पडला तर 3000 रुपये. प्रत्येक जेलला चिंतामण भगत यांच्यासाठी 2000 रुपये आणि कपाळावर पडला तर 3000 रुपये. आणि सचिन शेठ घरत यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. चिंतामण भगत यांचे मोठा फॅन्स वर्ग आहे खरं तर. त्यांचं वर्गमित्र मंडळ ग्रुप गव्हाणचे मॅचचा आनंद घेतात. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. ओ ड्राईव्ह केलाय. एक्सलंट ड्राईव्ह. स्क्वाड ड्राईव्ह. पाठीमागे क्षेत्ररक्षक ड्राईव्ह लगवण्याचा प्रयत्न करत होता आणि टायमिंग चांगलं होतं. बॉल सीमा रेषा पार. प्रतीक भगतच्या बॅट मधून येतोय हा चौथा चौकार. नो बॉलचा इशारा पंचांचा. हलक्या हातानं
शिवाजी भगत त्या ठिकाणी होते. हलक्या हातानं फक्त रिस्ट ऑफ द फ्लिक पाहायला मिळाला. 2 धावा मिळतील या बॉलवर. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल पहिल्या सुरूमध्ये तब्बल 19 धावा आतापर्यंत धाव फलकावर. शुभम भगत, शिवाजी भगत यांनी जर झेल टिपला तर सचिन भगत यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. हजार फुल टॉस आहे. ऑन साइडला टायमिंग प्रॉपर नाहीये. फसला होता फटका परंतु झेल सुटलाय. परंतु फ्री हिटचा बॉल सुद्धा होता. सिंगलच आली. 1 रन. धावसंख्या 20 या आकड्यावर. 21 अबोट. अनिश भगत पहिलं षटक करत आज संधी मिळाले. बऱ्याच वेळेला शेलगर संघ जेव्हा खेळतो ग्रामीणला तेव्हा 12th मॅन असतात मोस्ट ऑफ द टाइम. आज संधी मिळाली अगदी पहिलीच ओव्हर टाकण्याची. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल सलामीवीरांनी घाम फोडलाय. ओ पाटल्या शॉट. इकडे पाहूया. 3 तिगाडा काम बिगाडा. पाठीमागे 5-6 क्षेत्ररक्षक. इकडे झेलवर 3 गेले होते. साधा सोपा सरळ झेल सोडलाय. चिंतामण बघत होते. चिंतामण बघत 2,500 रुपये मिळाले असते. 2,500 कपाळावर तरी घ्यायचा. 3 भेटले असते. कपाळावर घेतले तर जास्त प्राइस आहे. 5 ते 6 फिल्डर्स होते. हाताला तरी लागायला हवा होता. आणि धावा झाल्या त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 21 आर के माऊलीने सगळे 40+ घेतलेत. सगळे अनुभवी घेतलेत. अनुभवी. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. यंगस्टरना चान्स नाही या टीम मध्ये आहे. परंतु सगळा अनुभवाला त्यांनी प्राधान्य दिले. प्रशांत शेठ भगत पहिल्याच ओव्हरमध्ये अनिश भगतच्या तब्बल 21 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. कुशल भगत यांनी जर क्लीन बोल्ड बाद केलं तर 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल सचिन शेठ घरत यांच्याकडून. प्रशांतजी भगत यांचा सन्मान या ठिकाणी सुरू आहे. पाटल्या शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 4. आदित्य भगत यांचा हुकमाचा एक काय सध्याच्या घडीला. प्रतीक भगत फक्त चौकार. षटकारावर विश्वास नाहीये परंतु सर्कल फोडलंय त्यांनी अक्षरशः. पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये चौकारच थोडस धोकादायक होतात. आणि या चांगले चौकार. चांगली बॅटिंग केले प्रतीक भगतनी. पाठीमागे संपूर्णपणे आपण पाहतोय कुंपण लावलंय रिदिशा 11 न. अंपायर ट्रायंगल मध्ये 3 खेळाडू आहेत. चांगला बॉल यावेळेस फुलर लेंथ होता. असं क्षेत्ररक्षण लावलंय की अंपायर्स प्रत्येक चेंडू नो देऊ शकतात. परंतु एक्सक्युजेस आहेत तुम्हाला. कारण तुम्ही पंचांच्या उजव्या हाताला स्क्वेअर लेग अंपायरच्या उजव्या हाताला यष्टीरक्षकाच्या पासून तुम्ही 3 फिल्डर लावू शकत नाहीये. हा नियम आहे. महेंद्र शेठ घरत होते त्या ठिकाणी. चांगले खेळाडू आहेत. शेलगर प्रीमियर लीग मध्ये खास करून दिवसभर त्यांचा खेळ पाहायला मिळतो. अन्यथा बऱ्याचशा स्पर्धांच्या उद्घाटनाच्या वेळी नक्कीच ते बॅट हातामध्ये घेतात. कुशल भगत पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग केलाय. लॉंग लेगच्या वरतून हा गगनभेदी गगनचुंबी षटकार. सलामीच्या जोडीनं धुमाकूळ घातलाय सध्याच्या घडीला स्त्रियांसाठी. फुल टॉस होता. मिस केला. इकडे मात्र चान्स होता हा ही चेंडू कन्वर्ट करण्याचा. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू फुल टॉस मिस केलाय शुभमनं. 32 धावा आतापर्यंत धाव फलकावर.
दुसरं षटक सुरू आहे. ओ टायमिंग प्रॉपर नाहीये. बॉल विकेटवरच घरंगळत राहिलाय. एक रन ही पाठीमागून अपील. जोरदार अपील झाली होती. एक्झॅक्टली काय हवं होतं कळलंच नाही. सिंगल येईल. एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धाबा लागल्या त्या बिनबाद 34 धाबा. श्रेयांश 11. ग्रेट स्टार्ट फ्रॉम बोथ ओपनर्स. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. सध्याच्या घडीला प्रतीक भगत आणि शुभम भगत चांगले खेळतात. प्रतीक भगत विशेष करून 8 बॉलमध्ये 23 धाबांचं योगदान दिलंय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. एकत्र येऊ नका कारण 16-17 जण आहेत. सगळे एकत्र आले तर तेवढा वेळ लागतो. लिंबू टिंबू पण आहेत. पुढचा सामना असेल आर.के. माऊली आणि आराध्या. दोन्ही टीम्स आपण रेडी करा आपापला स्क्वॉड. आर.के. माऊली सगळे सिनियर खेळाडू आहेत. सध्याच्या घडीला आर.के. माऊली बद्दल बरीचशी चर्चा आहे. म्हातारी टीम म्हणून. आता बरं पाहूया आज कसं काय परफॉर्मन्स करतोय. म्हातारे म्हणून हिणवले जाते त्यांना. परंतु मैदानामध्ये उतरल्यानंतर खरं तर खेळ दिसेल त्यांचा. रोहित वाघे. तिसरं षटक घेऊन रोहित वाघे. ओ स्क्वेअर लेगला फटका चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पाटल्या शॉट चौकार. प्रतीक भगत काय बॅटिंग करतोय. आतापर्यंत एकही डॉट बॉल खेळलेला नाहीये. सुपर बॅटिंग. 6 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. काय सलामी दिले मित्र म्हणे प्रतीकनं. 10 बॉल मध्ये 28 धावांचं योगदान दिलंय. आणखी एक पाठीमागे. व्हेरी फाईन स्ट्रोक. बॉल फाईन लेग बाउंड्री लाईन पार. 4 धावांकरता प्रतीकच्या बॅट मधून निघतोय हा 7वा चौकार. सुपर बॅटिंग. षटकारच मारायला हवेत असं नाहीये. चौकारानं सुद्धा चांगली खरं तर स्कोर होऊ शकतो हे दाखवून दिलं प्रतीक भगतनं. कारण बरेचसे फलंदाज सध्याच्या घडीला स्टार होण्यासाठी जातात. मोठा षटकार मारण्यासाठी जातात आणि मग त्याच्यामध्ये नाहक आपली विकेट गमावतात. इकडे 11 बॉलमध्ये 32 धावा केल्यात. सुपर बॅटिंग. 300च्या स्ट्राईक रेटनं सध्याच्या घडीला स्विच हिटचा प्रयत्न केलाय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू थांबवला जातोय तोपर्यंत मात्र 1 रन. सिंगल रन. आतापर्यंत एकही डॉट बॉल खेळलेले नाहीयेत आणि त्याच वेळी मी म्हणेन 12 बॉल खेळलाय आतापर्यंत प्रतीक आणि एकही डॉट बॉल नाहीये. हे खरं तर करण अंबाला सुद्धा करू शकत नाही. कृष्णा सातपुते सुद्धा करू शकणार नाही डॉट बॉल. ऑन साइडला मोठा फटका. विजयचे झटके आणि शुभमचे फटके खतरनाक.
लो व फुल टॉस उचललाय ऑन साइडला, परंतु यावेळेस मात्र ब्रेक थ्रू मिळालाय. पहिला आणि तिसऱ्या क्रमांकावर कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आदित्य भगत. उंच पुरा असा फलंदाज, सगळ्यात उंच शेलगर गावामधील. चांगली सलामी दिली. प्रतीक भगत, शुभम भगत बाद झाला. 13 धावांचं योगदान त्यानं दिलं. त्याने 2 षटकार मारले. दुसऱ्या बाजूला प्रतीक भगत, त्याच्या बॅटमधून 7 चौकार अजूनही खेळपट्टीवर आहे. कॅप्टन आलेत, कर्णधार या टीमचा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. कोणती धाव नाहीये. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 49. सी कंपनीनं मागचा सामना जिंकलाय. सौरभ कडू 0 बाद झाला होता, त्यामुळे त्याची गदा घेण्याची संधी हुकली, परंतु दिवसभर मैदानावर असतात. आणि सी कंपनी दरवर्षी परफॉर्मन्स चांगला होतो. असं वाटलं या मॅच मध्ये कदाचित काकाचा संघ कमबॅक करेल, कारण चांगली सुरुवात केली होती. चौकार किंग जास्त चौकार मारेल आतापर्यंत आपण पाहिलं तर याच मॅच मध्ये कदाचित जास्त चौकार आले असतील. प्रणय जास्त चौकार मारणारा खेळाडू आणि जास्त षटकार मारणारा खेळाडू त्यांच्यासाठी सुद्धा ट्रॉफीज आहेत या स्पर्धेमध्ये. मालिकावीरसाठी मोठी गदा आहे. मालिकावीरसाठी मोठी गदा आणि रेफ्रिजरेटर आहे क्रोमाचा. यमबाई यांनी काहीच कसर ठेवलेली नाहीये खेळाडूंना. ब्रँडेड 215 लिटरचा डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर आहे. पाणी ठेवळ्यात तेवढ्या बर्फ होतो एवढा चिल. चौथं षटक बाब्या. पहिलाच बॉल. इकडे मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि अशा पद्धतीनं अर्धशतक धाव फलकावर श्रेयांश इलेव्हन 50 धावा कंप्लीट करतोय. 50 अप. स्विच हिटचा प्रयत्न होता. डॉट बॉल. चिंतामण भगत यांच्यासाठी पारितोषिक आहे. जेल टिपला तर सचिन शेटघरे त्यांच्याकडून 500 आणि आमचे गव्हाड वर्ग मित्र मंडळ त्यांच्याकडून 2000 परंतु इकडे विकेटचा पतन झालंय. सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज इकडे प्रतीक भगत. त्याच्या खेळीचा अंत झालाय. दोनही सलामीवीर आता मात्र मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का श्रेयांश इलेव्हनला 50 या धावसंख्येवर. आणि मैदानाच्या आतमध्ये अशोक भगत दाखल होत असताना परवाच रात्री काय बॅटिंग केली होती. लगातार 3 षटकारांसाठी सचिन शेठ भगत यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. परंतु परवा शेलगर संघ अडचणीमध्ये असताना 40+ अशोक भगत यांनीच बॅटिंग केली होती. शिवाजीनगरच्या सुद्धा स्पर्धेमध्ये त्यांच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक्स निघाले होते. तिकडे सुद्धा शिवाजीनगरच्या स्पर्धेमध्ये नाईट स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली होती. फॉर्मला आहेत, सध्याच्या घडीला इनफॉर्म आहेत आणि त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा असेल. बाब्या बागे. मिस्टर बाब्या. यावेळेस मात्र पूल केलाय. वेल कंट्रोल पूल आहे त्यामुळे सेफली लँड होतोय. समोर सिंगल मिळेल. 1 धाव खातं उघडले अशोक भगत यांनी. कॅप्टन काय करतात ना त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कॅप्टन आदित्य भगत नावाची चर्चा फार मोठी आहे. लोकप्रिय खेळाडू आहे. त्याच्या पाठीमागे लगेच ज्येष्ठांच्या कुशल भगत दुसरे कॅप्टन आहेत.
ऑन साइडला वळवलाय बॉल स्क्वेअर लेगकडे. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु चांगलं बॅकअप झालंय त्या ठिकाणी. प्रणीत होते परंतु इकडे 2 धावा पूर्ण झाल्यात. हा बॅकअप झाला नसता तर 4 मिळाले असते. आता हे फार गरजेचं असतं, बॅकअप देणं, एकमेकांना कव्हर अप करणं क्षेत्ररक्षणामध्ये. या गोष्टी फार महत्वाच्या असतात. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 53 या आकड्यावर. 53 रन त्या उन्हामध्ये. लालचंद गावंड सर, साई सर अंपायरिंग करत असताना हलक्या हाताने ड्राईव्ह केला. हलके हलके शॉट खेळतोय सध्याच्या घडीला आदित्य. सिंगल येते, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 54. 54 धावा धावफलकावर. आमच्या अमितजी म्हात्रेंसाठी स्पेशल टेबल लावलाय आज. क्लीन बोर्ड, दांडी गुल आणि बेल्स पहा किती लांब जाऊन पडले. अशोक भगत यांचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. तिसरा धक्का श्रेयांश 11ला. चार षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा, फक्त 5 धावा दिल्यात सुनील वाघेनं. सुपर बॉलिंग, काय बॉलिंग केले. थोडस आदित्य भगत सुद्धा मी तर म्हणेन डिफेन्सिव्ह मोड मध्ये होता आणि प्रयत्न केले नाहीत खरं तर या ओव्हरमध्ये. आणि त्याचमुळे फक्त 5च धावा आल्यात या ओव्हरमध्ये. वसूल कराव्या लागतील. कॅप्टन आदित्य भगतच्या साथीला नवीन बॅटर संकेत भगत मैदानामध्ये दाखल झालेत. काका थोडेसे टेन्शन मध्ये आहेत, पण काकांचा परफॉर्मन्स चांगला झाला. चला लवकर डिसिजन्स घ्या. 5वं आणि अंतिम षटक असेल. रिदिशा 11, टेक युअर डिसिजन क्विकली. महेंद्र शेट आले पाहिजेत, सगळ्यांची इच्छा आहे. सचिन शेठ भगत आपण पाहतोय. सचिन शेठ गरज साहेब, संजय शेठ म्हात्रे ज्यांना दाखवलं जाते टीव्हीवर. नेहमीच मोठं योगदान मात्र त्यांचं असते. आमचे मचिंद्र शेठ आहेत. सगळ्यांचं सहकार्य नेहमीच, कोणतीही स्पर्धा असू द्या. आणि प्रत्येक विकेट साठी आता पारितोषिक आलंय. महेंद्र शेठ गरज साहेबांच्या साठी प्रत्येक विकेट साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. सचिन शेठ भगत यांच्या वतीनं. आणि या आयोजनासाठी तब्बल 30,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य ज्यांनी केलंय इंटरनॅशनल कामगार नेते आणि नेक्स्ट मॅच टॉस करूया आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन आर के माऊली आणि आराध्या 11 टीमचे कॅप्टन आणि रमेश शेठ गरज साहेब आपण मंचावर या टॉस साठी. फ्लाइट डिलिव्हरी स्वीप केलाय आणि बॉल सीमा रेषा पार. चला, कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर आंब्याच्या झाडाखाली जेवण रेडी आहे. महेंद्र शेठ गरज बॉलिंग साठी आलेत. पहिलाच बॉलवर चौकार आलाय. टीमची टोटल 58 वर. 58 ऑन बोर्ड. विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. रमेश शेठ गरज यांच्या वतीनं. वाईट बॉल आलाय, सराव नाहीये आणि त्यामुळे रोजचा सराव आहे. अच्छा, सकाळी 6 वाजता खरं तर सराव आहे. समोर आदित्य आहे. फ्लाइट डिलिव्हरी डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह. पीटीसी लाईव्ह कॅमेरामनच्या दिशेनं बॉल सीमा रेषा पार. षटकार.
2 बॉलमध्ये 11 धावा आल्यात पहिल्याच, त्यामुळे टीमची टोटल जाऊन पोहोचली ती तब्बल 65 या आकड्यावर. हे षटक मात्र थोडंसं चिंता वाढवतंय कुशलसाठी. भूषण शेठ बघत आपण मंचावर यावं. महेंद्र शेटगरत पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट फ्लाइट डिलिव्हरी पाठीमागे वळून मारलाय नटरंग स्टाईल मध्ये 360 डिग्री. कॅप्टन आदित्यच्या बॅट मधून येतोय षटकार. चला चेंडू द्या, कारण बॉल गेलाय लॉस्ट. चला संयोजकांना विनंती आहे पण चेंडूची पूर्तता करा. दोन दिवसाच्या मॅचेस होतील एवढे तर बॉल आहेत आता. चला द्या लवकर. पहिल्या 3 बॉल मध्ये कुशल 17 धावा आल्यात. समोर समोर ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन कडे, सिंगल घेतले. 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 72 72 धावा. सलग 3रा सामना आपण पाहतोय 70+ रन झाल्यात. पहिल्या मॅच मध्ये 78, दुसऱ्या मॅच मध्ये 73, या मॅच मध्ये आतापर्यंत 72. 2 चेंडू शिल्लक आहेत. ओ यश लागले यष्टांच्या पाठीमागे. नो मिस्टेक. कुशल टिपतोय चेल आणि फलंदाज संकेत भगत त्याची वापसी. आलेत. आडवा बॅटने खेळण्यासाठी गेला ना द विकेट. 1000 मिळवले जाता जाता महेंद्र शेटघरे त्यांनी आणि 2 विकेट घेतल्यात. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्रामध्ये धावफलकावर धाबा श्रीयांश 11च्या 72 धाबा, 73 धाबांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 1000 रुपयांचा कॅश प्राइज. शेलगर गावामध्ये पैशाची कमी नाहीये, परंतु जेव्हा असं पारितोषिक येतं ना क्रिकेटच्या मैदानामध्ये तेव्हा फार महत्वाचं असतात. तेव्हा 1000 रुपयाचं सुद्धा महत्व वाढतं. हॅलो हॅलो, महेंद्र शेठ यांनी 2 विकेट घेतले 2 बॉल लास्टच्या, म्हणजे संध्याकाळची सोय आमची झाली. बक्षीस नकोच. अरे दारू किती आहे शेलगर गावामध्ये, दारूचा अंत नाही आणि घरोघरी मातीच्या चुली. तसे एक माणूस नाही असा नाही का या ग्राउंडवर. पियाला सगळे खाणारे पिणारे. रमेश शेठ तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? बियर 1 बियर रमेश शेठची आली लगेच. नाणेफेकीसाठी या. आरके माऊली आणि आराध्या 11 टॉचविनसाठी रमेश शेठ घरात. सगळे कॅशियर कमी पडता कामा नाही ना. जेवण आहे ना, कोणी अंपायरना जेवण द्याच नाही तर मरतीन. हा मग जेवण सकाळपासून उभे आहेत 11 वाजल्यापासून. लगेच जेवायला या. नाही याच्या नंतर नको. हा वाटलं तर जेवू दे आधी. दुसरे अंपायर असतील तरच. हा बाजू मारली नको. गाववाले आम्ही आहोत समजा 94 पासून आम्ही पण केलाय काम, पण नको गाववाल्यांची बाजू घेतली असं नको. 10 मिनिटं जेवण करायला विश्रांती. आरके माऊली हा त्या आरके माऊली बोलल्यानंतर यंबाईची मॅच बाजू मारली असं नको. जेवण होऊ दे, जेवण झाल्यावर चालू करू 5 मिनिटात. रमेश शेठ घरात ये टॉचविन साठी आलेले आहेत. आता बॅटिंग साठी महेंद्र शेठ जातात का कोण जातात?
महेंद्र शेट्याच ओपनिंगला जातील बहुतेक, बघू आता. काय नाणीपैकी इथंच करत आहेत. लाईव्ह घे इकडे, इकडे घे. रमेश शेठ घरात टॉचविनसाठी आलेले आहेत. आमचे माजी सरपंच सचिन घरात, हे साई, तुम्ही 2 शब्द बोला. तुम्ही काय घेणार आहात आता? बॉलिंग. बॉलिंग? अरे तू खेळाडू आहेस. बॉलिंग म्हणजे फिल्डिंग घेतलेली आहे. हॅलो, आयोजन दरवर्षी चांगलाच असतो. आवाज कसा काढायचा? नाही त्यांचा हॅलो. आवाज काय निघेल, ते रात्रभर दमलेली माणसं. असा नाही, रात्री नव्हते ते. 40+ साठी एकही खेळाडी नव्हता त्या दिवशी. आणि बघा इकडं पुढल्या वर्षी अशी मी ताकीद देणार आहे, 40+ साठी एकही खेळाडू नव्हता. नवीन हा आपले जवान नवीन, त्यांना एंट्री नाही होलीला देणार मी. असा नाही पाहिजे. प्रत्येकाने राहायला पाहिजे उपस्थित. तुमच्यासाठी आम्ही, आमच्यासाठी तुम्ही. जेवण चालू आहे. जेवण बघा, सुहास भगत स्वतः तिथं जेवण देण्यासाठी आहेत. आणि सर्वांना पुरलं पाहिजे असा काम आहे सुहास भगत यांचं. हा सुहास भगत साहेब यांनी मात्र अन्नदान काय जेवणाची मेजवानी दिली. आणि आमचे सचिन घरत साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आमचे महेंद्र घरत साहेब यांना. आणि लाईव्ह स्क्रीन बघा कशी सुहास भगत बघा कसे जबरदस्त काम करतात. दीपक पाटील सर तिथे आतमध्ये घुसलेले आहेत. आता ते थांबणार नाहीयेत. हॅलो, मला वाटतंय मला ती सूचना करायची म्हणजे खराब वाटते का. शिवाजी भगत, राजू भगत यांनी कोपरच्या ग्राउंडवर बोकर दिला होता ना, शेलगरच्या ग्राउंडवर झाड दिला. जाहीर सांगतो मी, कोपरच्या ग्राउंडवर बोकर दिला. इथं काय दिला? इथं काय, इथं बोकडाच्या हाट्या पण नाही, हत्या पण नाही. असू द्या. 2 बोकर, दोघांचे 2 बोकर दिलते कोपरच्या ग्राउंडवर. शेलगरच्या ग्राउंडवर काय आहे? आई बाप जन्माला शेलगरला आले, तुम्हाला दिला जन्म, कोपरला दिला. अगदी बरोबर आहे. चुकलं असेल तर माझ्या माफ करा. कानपट्यात मारा. माफ आणि नको. पंचांना विनंती असेल तुमची हाट्या तयार ठेवा. तयार ठेवा. आणि पहिला चेंडू वाईट असेल, वाईट. आणि आदित्य भगत, मारा याला, भगतला मारा तुम्ही सगळे. चौकार वाजवा डीजे. चला पंच आता दुसरे आपले कोण? तिसरे पंच तुम्ही ज्या भागाला प्रशांत भाई बघा. तुम्ही पंच तुम्ही ज्या. ते जाग्यावर आहे का खाली आहे वरती तूच बघ. माझा काम फक्त सांगायचं. आणि अशा रीतीने पंचांचा इशारा आहे का हा चेंडू कुठल्याही प्रकारे नो बॉल आहे. पंच बघा कसा लांब आहे. आणि बघा कशी गावातच मुलीला कटवली पंचांनी पहिले. प्रेमामध्ये सक्सेसफुल होतो. आईला मला कॉलेजला सचिन सर आवडली एक मुलगी, तिला विचारलं पसंत नाही, ती बोलतो वडिला नाही घेऊन ये. आतापर्यंत तसंच एकटाच 1 मॅन आर्मी. हो वाईट बॉल असेल बघा. पंच बघा एका बाजूला उकल, दुसऱ्या बाजूला मुसल. धावा 7. आणि मशानात बघा कसा तिकडं ते कसं आपले ते कोणते आगोरी लोक आले की मशान उठवतात तसा प्रकार चालू आहे तिकडे. याला अजून एक पण बॉल नाही. आदित्यला कुठा लागण्याच्या अगोदरच हीच मजा आहे. आणि आदित्य बघा त्यांचा लिंबू पिला, अंबाईने कसा पिल्ला बघा.
मशानात ते पिलतील ते का अख्खा उठवतील मशान. याला आग ते का आगोरी विद्या त्यांच्याकडे, आपण काय कमी आहेत आगरी. व्हायलाच पाहिजे, तेच पाहिजे महत्वाचं. न घाल सॉरी 7 धावा. ओ चांगला बॉल अगदी मस्त बॉल. बहुत ही गुड डिलिव्हरी आदित्य. आणि आदित्यची हाईट बघितलं, सासरा बोलल मा जावे लांब आहे. बिल्डिंग बघा यंबाई कसे काल सचिन साहेब गेलं. हा आणि अशोक भगत मंत्री काय अवकाळीचा एक बॉल बघा. आमचे अशोक भाई त्यांची पॅन्ट बघा कशी फिट बसली, माग कसे दिसतात बघा मागचे सीट उठून. एअरबॅग महत्वाची आहे ती. यावेळी मिड विकेटला मला इकडं प्रीतम दादा आमचे बघा कसे जबरदस्त. आणि हा सचिन साहेब तुम्हाला म्हणा, हा तुमच्या गावात एक नंबर. म्हणजे आमच्या पेन तालुक्यात काही नाही, ते 50-60 लाख रुपये कमवतात, 1 रुपये देणगी नाही द्यायचे. हा आता इथं बघा सगळं फ्रीज कूलर सगळ्या गोष्टी कशा टकाटक. अरे वर्षातून गावासाठी काहीतरी योगदान दिलं. काय चालू आहे. आणि सचिन घरत साहेब यांच्याकडून महेंद्र घरत साहेबांना 1000 रुपये सचिन भगत साहेब यांच्याकडून. स्लो रनचा प्रयोग. आदित्य हुशार, त्यांनी बरेच स्लो रन टाकलेले आहेत बॉल बाहेर. 3 बॉल डॉट आणि धावा झाल्यात त्या 7. आणि अबू भगत बघा आमचे. आणि बघा तिकडे आमचे कॅमेरामॅन कसं हागे बिगीज घेऊन उपस्थित आहे वरती. कट केलेला चेंडू होता, संपर्क झाला निर्धाव चेंडूची सांगता. आणि अशोक भगत जे आमचे आहेत त्यांना चेंडू काय सापडत नव्हता. आता वय झाले, वयाच्या पण होत असं. पण प्रयत्न सगळ्या कॅमेरे व्यवस्थित, काही टेन्शन कॅमेरा फोडलो तरी हरकत नाही. त्याला भरून देऊ, आपल्याकडे पैसा काय कमी आहे. काही घाबरायचं काम नाही. आपले सचिन साहेब आहेत ना. आणि बघा आणि मारा, नुसत्या बॅटी चालवू नका. आणि तो पण नाही बॅट बघा. इकडे आमचे विकेट किपर तुमच्या हाताला काय, तुम्ही होळी जास्त खेळत काल वाटतं. 7 चेंडू धावा झाल्यात आणि चेंडू झाले ते 5. आणि बघा 2-2 हातात ते पंच बघा, पंच कसं दाबत होता बघा पहिले बॉल. काय नाही काय उभा. अरे इथे बघा विकेट किपर काय करता का तुम्ही. तुम्हाला यानं बदला, विकेट किपर बदलावा. काही नाही हातामध्ये, काही नाही प्रॉब्लेम नाही. दही आहे, दही हातामध्ये. चला बॉल पकडायला पाहिजे अंबाई. तुम्हाला कसा अभ्यास आहे त्या गोष्टी सांगायला नको. 2 हातात आणि 2 हातात पकडलं ना की मजा येतो. हा आणि 2 हात असं तुम्हाला चेंडू जर बॉल सापडत नसेल मजा काय. आनंद शिंदेचा गाणी कसा आहे, लुंगीवाला धोतरवाला दाबून बघते चिकू. बघा पंच लय मध्ये आलेत. संध्याकाळी सचिन सर त्यांची सोय करायला लागेल कुठेतरी. त्यांना नेरूलच नेऊ आपण, यायला का होईल ते होईल. दोन्ही पंचांना संध्याकाळी नेरूलला माठ्या तयारीमध्ये. नेरूलला लगेच हात केला वरती. धावा झाल्या 7 आणि विजयाच्या धावा पाहिजे आता 66. 24 चेंडू 66. आणि आर्मी बघा, आर्मी कशी उभी आहे. 17-17 18-18 खेळाडू. आणि कुशल भगत जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तिथपर्यंत काही होऊ शकते. आणि नॉन स्ट्रायकर आता पहिला चेंडू फेस करतील गोलंदाज आहे ते शुभम भगत. आणि हा चेंडू पंच वाईट. आणि विकेट किपर काय करते, हाताला काय झालं. होली जास्त खेळत तुम्ही काल वाटतं. अन्विक बिअरशो यांच्याकडे आपल्याला एक सायकल आहे. अरे सायकल का पुढल्या वर्षी बाईक ठेवा आणि 4 पोरी नाचाला. बघा कशी मजा येते पुढल्या वर्षी. हळू हळू दोघी हायकोन डोंगरीवर आपण असतात. व्हाईट बॉल असेल. आणि जर 4 चेअरकर आणणार ना अंबाई पुढल्या वर्षी ना आणायलाच पाहिजे. आयला मग इकडे हायकोन फटीत आपणच सगळं. उन्हात नाही, रात्रीच्या नाईटला त्या नानाच्या. मग त्यांना समजेल सेलगाला कसे हातीला चड्डी घालतील ते. आणि आमचे हिरा कडू साहेब यांचा यथोचित सन्मान होत आहे. विकेट किपर 1 नंबर आपले कोण अशोक भाई 1 नंबर. याला म्हणता विकेट किपर दे रहा है दुरुस्त आहे. कसा मागून पकडला मग कडक पकडला. वाजवा
आता फेविकॉल आला मजबूत. पहिला मागून ना बेटा पुढून धरला ना दाबून धरला. याला म्हणता पंच. पंच हात लावू नका कुठं पण कॅमेरा दिसतात तुम्ही. ये लालचंद भाई ये दूसरा कोई कमेंट नहीं है. हमारी नजर सब दिशा में होती है. पाणी पाणी घेऊन जा. आणि पाणी घेऊन झालं आमचे सनीबाई बघा मगाशी कशी कुटाकुटी केली. शिवाजी शिवाजी कमान माग ये मागे या बरोबर आहे. सही करायला ये लवकर. मागे जा मागे सगळं आहे फक्त पुढं आम्ही जाऊ तुम्ही मागे राहा. आणि पाणी बघा आमचे या सनीबाईने मगाचे 50 धाव चष्मा कशी आहे बघा तोंडावर. आणि पंचा का पण उपयोग आहे त्याच्या मागे काय नाही उपयोग. समोरच्याला पटवा मजा आहे. प्रणित घ्या पकडा पकडा सोड नका. कोण घेईल मी तू. आणि घेतली इकडे शुभम न कॅच. आल्या आल्या फलंदाज बाहेर. डीजे वाजवा. नाही ते काय माहिती आहे आपण पंचांना पैसे भरलेत त्याच्या कमरा वाकल्याच पाहिजे ना. आज सचिन जर ऊन कमी आहे बघा जरा तुम्ही तापमान चेक करा. काल जास्त होतं आज जरा कमी आहे ना. आपलं पंच महत्वाचं आहे बरोबर आहे. हा पंच माट्या तू काय सांगू नकोस. तुला नेरूला न्यायचं असेल तर काय सांगायचं नाही. तुला आज नेतो बा आम्ही नेरूला कसं बाब्या. आणि धावा झाल्यात 9-9ला 2 गडी बाहेर रिद्धिशा इलेव्हन संघाच्या. 1 हॅट्रिक मौका. शॉर्ट बॉल वाईट बॉल. खराब चेंडू नरकातला चेंडू नासका चेंडू. आणि धावा झाल्यात त्या 10. आता आमचे साथी आमचे आले ते वरती ते चढलेत आणि खाली उतरलेत. पीटीसी लाईव्ह बघा त्यांचा केतन असा चढला होता साताऱ्याला. मग आणि बॉलरवर बघा लिंबू पिळतात कसे दाबतो सनी बघा बघा हे दाबतं बघा बघा कसा प्रॅक्टिस आहे बघा दाबाची. हे असले बायले शॉट नाही. बायले शॉटला काय मजा आहे. बायले शॉटला कोण नाही विचारित. शॉटला कसा दम पाहिजे. आमचे सचिन गरज साहेब कसे पहिले मारायचे. हा शॉटला असा दम पाया मुंडी खा मग मजा कसा शॉटला शॉट मजा येईल. यायला बायले शॉटला काय मजा नाही. हे काय कोण पण मारील. हे बघा जोडी आली दोघांची अर्ची आणि परश्या. धावा झाला 11. ढेंगातून पसार बॉल बघा. अंपायर हात लावतो ना कुठं पण कॅमेरा आहे सीसीटीव्ही कॅमेरा आहे. आणि त्याच्यामुळे काही टेन्शन संघ मालक आहे स्वतः. आणि धावा झाल्या त्या नितीन बघत ते मालक स्वतः बोलून तर काय पण तो करील बघा. मालकाला काय परमिशन आहे म्हणजे पूर्ण क्लिअर कर असं त्याला बोल. पुढचा करते काय बोलतोस. अपरकट चौकार तिकडे मशानभूमीला सगळी प्रेता उठली. उठा उठा. 4 धावा. नको नको तू नाचू नको जरा आराम कर बस कर. पुढे तुला नाचायचं भरपूर आहे नाही तर इथंच फीत आली तर पडशील खाली. आणि त्यासाठी सचिन गरज आहे त्याची ओटी पण जरा भरा पंचांच्या म्हणजे त्यांना जरा होप्स येईल. तेच ओटी भरायला पाहिजे 100%. सचिन गरज साहेब 100% संध्याकाळी जाता आता भरतील. आणि माट्या तुला नेरूला नेतील 100%. तुझी सोय केलेली आहे आज. आउट. क्लीन बॉल. चला जा तुम्ही बाहेर. आणि जवळ जवळ दांडी गुल. आणि अशा प्रकारे 2 षटकामध्ये धावा झाल्या त्या 15 आणि 15ला 3 गडी मैदानाच्या बाहेर. अजून तुमची शेलगरची टुर्नामेंट पूर्वीपासून मी नाव ऐकायचो
पण आल्यानंतर याला म्हणतात करेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम. म्हणजे टाइम इज मनी. यायला जात जात काही ठिकाणी जातो संध्या सकाळी 5, 5:30, 6, पण इथं तसं नाही. सेलगर गावाची ही करी टाइमच मनी आणि मजा. म्हणजे आणि होळीला आपला धुलीवंदन आज बघा. आणि म्हणजे गाव अख्खा खेळतोय सगळे आपल्या. आणि महेंद्र शेठ आले बघा कसं चालतं बघा. असं वाटलं जमाना त्यांच्या जेबमध्ये आतमध्ये आहे. 1000 रुपये कमवलेत, 500 तुम्हाला घ्या, 500 मला द्या. तुम्हाला काहीच कमी नाही पैशांचं. आणि धावा झाल्या त्या. मात्र 15 बनतो पक्ष कुठला आहे काय याचं नाही. आमच्याकडे असं आहे याला 60-60 लाख रुपये कमवतो वर्षाला आणि 200 रुपये देणगी देतात फक्त. पण इथं तसं नाही. इथं कसं आयोजन बघा. याला म्हणतात एकजुटी. बॉलर आणि 18 धावा पाहिजे. त्या 58 धावा भरपूर आहेत. गरज साहेब दाखवा तडाखा जुना आपला वाजवा खेळ. सोम भगत घ्या कॅच घ्या भाऊ. आणि गोट्या कॅच बघा. गोट्याला किंमत कमी पण बाबूला किंमत जास्त आहे. आउट डीजे. आणि बाबू आला. आबू काका आमचे आलेत म्हणून सध्या गोट्या बाहेर असते आणि बाबू आत असते. म्हणून आनंद शिंदे बोलला शेजारनी बाईला का माझी परिस्थिती गरीब आहे, माझ्या गोट्याला बाहेर ठेवून बाबूला आत घे. म्हणजे मुलगा गेला बाप आला. मुलांनी कॅच घेतली माफ करा आणि बाप आतमध्ये आला. म्हणजे बाप विरोधात आणि मुलगा विरोधात याला म्हणतात टक्कर. आणि आता जोडी आमचे महेंद्र घरत साहेब आणि प्रल्हाद भगत साहेब यांची जयवीरूची जोडी 40 बसती. 50+ दाखवा तडका. म्हणजे म्हातारा काय त्याला समजू दे लोकांना. वाजवा. यावेळी काही नाही. सगळा जास्त आता फटके काय फटके असेच आमना बायले फटक्यान काय मजा नाही. फटके जरा मजबूत पाहिजे बघा आमची जोडी. आणि ते जी कंपनी ती कंपनी ती लिंबू फिरवत बघा. आणि बघा हा चेंडू बाहेर वाईट. आणि ग्राउंडच्या बाहेर ते लिंबू तिकडे मशांतही उठवला मागाशी. सगळी पेता दुपारची उडली. आणि बघा आणि मारा. आउट नका करू आधी त्यांना खेळू दे. वर्षातून एकदाच खेळतील ते. आणि बघा आमचे महेंद्र घर साहेब सांगा प्लेस करा. ओ सुंदर घ्या भाऊ कॅच घ्या सोडू नका. शाबास. जा आमचे सन्माननीय प्रल्हाद भगत साहेब तुम्ही आता मशानामध्ये जा ना. आगोरी विद्या करा. खपला तुमचा खेळ. नितीन अरे खेळायला सगळे खेळतात. मैदान कुठला पण धुवा भाई उडवतोय. आणि चला सचिन साहेब तुम्ही जा. तुम्हाला काहीतरी पर्सनल काम आहे. नाही पंच ना पंच जेवतील तेव्हाच. आईला पंचांना उपाय इळव राहतो काय हरकत नाही. तुम्ही सचिन घर साहेब आमच्या मॅचला कोण पण जमेल. आणि पंचांना विनंती तुमची जेवणासाठी मुंडी वजरी कोतला सगळी सोय केलेली आहे. त्या कॅच घ्या भाऊ. जा तुम्ही जा भाऊ जा. तुम्ही घरी जा. आउट खेळाडू. वायरमॅन कोण आउट झाले ते. मग त्यांच्या आर्थिंगचा प्रॉब्लेम आहे. धावा 16 आणि 16ला 6 दयनीय अवस्था. आता 12 चेंडू शिल्लक धावा पाहिजे. 57. महेंद्र घरत साहेब आपली तोप अशी धडाला जसा विरोधकांना समाजात तेव्हा तुम्हाला जमेल नाही तर तुमचा बाजार उठेल इथून. मारा. आणि आमचे गोलंदाज आमचे भाई अशोक भाई बघा पॅन्ट अशोक भाईंची कशी फिट बसली बघा खालून वरून. फेकी मारू नका. यावेळी हवे चेंडू कॅच घ्या. नाही नाही महेंद्र घर साहेबांची कॅच कोणच घेऊ शकत नाही. घेईल तर दंड. ॲडव्होकेट आमचे आशू बघा तमाम गावावर मध्यनजर रखते. आधारात इतना पोहोचमुळे कॅच को पकड़ने का नहीं.
काय ना कलिंगला काय फायदा, कलिंगला काय फायदा आहे? दारू आणा, गुटखा आणा, त्याला मजा आहे. घ्या कॅच घ्या भाऊ. चिंतामण भगत बघा आमचे कसे. अशोक यांची भाऊ, म्हणजे भावाला भाऊ मारतो, दुःख मलाही वाटते, पण मॅच मैदानाच्या आतमध्ये. आणि यंबाई बघा आमचे कसा, गळ्यात चैन आणि खाली नाव यंबाई आणि फसवा चेंडू. आणि याला म्हणतात एक जुटी. आणि कॅमेरामॅन बघा यंबाई कसा हागीस घेऊन उपस्थित आहे वरती. अजिबात लघवीला उतरत नाही खाली, बिंदा बाटलीत मुताचा, टेन्शन कोण नाही तिथं आहे कोण. शाबास बघा घरात साहेबाने काय शॉट मारलाय, शॉटला शॉट, कारण पाया मुंडी खाली आहे, मजबूत मारला, दणका कव्हर पॉइंटला चौकार. महत्वाला मग शॉटला महत्व आहे. मला माहिती कर साहेब, अहो या बॉल पाठवा, कुठं पाठवा तुम्ही होता? संसद भवन मध्ये. असू द्या, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि आमचे अशोक भगत बघा त्याची पॅन्ट कशी बसली, खालून फिट, ती मागं पण फिट, परफेक्ट दिसते सगळा. आणि मागच्या सीटा पण उठल्यात त्यांच्या. गेल्या वर्षी गाजवलं होतं मैदान. आणि तुम्ही महेंद्र घरत साहेबांना शॉर्ट बॉल टाकू शकत नाही. त्याने असे कितीतरी शॉर्ट बॉलला मारलेले शॉट चौकार. झाल्या त्या चौकारानं 26 आणि 6 चेंडू. आणि सध्या पुढची जी मॅच असेल ती पूर्ण वृद्ध आश्रम. कोण नाही, सगळे वयस्कर. आदित्य त्यांचा सगळा म्हणजे काय बोलत सैल झालेलं काम, पण मजा आहे बघा कसे उठून दिसतील ते. माय गॉड, या काही समजा नाही. महेंद्र घरत साहेब मारतात, तुला मारता येत नाही. पंचांचा इशारा न बॉल. बघा पंचांची कमर बघा, पंच आयुष्यभर खाते पण तब्येत तशी आयुष्यभर. साईनाथ माठ्या मन हावर खाऊन दसरपाडी सारखा ते कसं येऊ दे. आणि काल लागली डिसेंट्री बरोबर दिवशी, काय याच्यात काय. आणि यावेळी एकच धाव, डेड बॉल ना डेड बॉल. पंच असू द्या, शेटला संधी द्या. शेट मुलं आपण आहेत, वाजवा शेट, मारा. शेटला असले हॅपटॅकरचे बॉल. आणि इकडे मात्र क्षेत्ररक्षण लॉंग लेगला चांगला होते. राहुल फोडली पण, राहुल पाणी चला गया जाहिरात होती बघा पहिली. राहुलचं पाणी फुल आहे. आणि आज आम्हाला सचिन गरज साहेब काहीतरी खुश करतील. आता चौकार. अरे महेंद्र गरज साहेबांनी सांगितलं, राहुल तेरा पाणी नाही तर तब से मैं शॉट मारता था. असू द्या. पंच बघा, एका बाजूला मुसल, दुसऱ्या बाजूला सचिन गरज उखल, अशी जोडी आहे बघा. 200 रुपये कॉमेंटसाठी धन्यवाद. आपण आभारी आहे सचिन गरज साहेब यांच्या वतीनं. आणि चौकार. महेंद्र गरज साहेब मारलेत तुम्ही शॉट, पण मागून मारले. पहिले मारले असतात ना, यांना घाम फुटला असता. पण दाखवून दिले पुराना चावल, पुरानी शराब, पुराना दोस्त और पुराना सोना हमेशा सर्वश्रेष्ठ होते. एक काल महेंद्र गरज साहेब अरुण साहेब यांनी गाजवलेला क्रिकेट आहे. आता वयाच्या मानाने जाऊन कसे मारता बघा अजून सरी. आणि हा बॉल वाईट असेल पंच. म्हणजे म्हणते ना, जुनं ते सोनं नव्याला खात नाही कोण. अशा पद्धतीने बॅटिंग चालू महेंद्र गरज साहेब. मारा इकडे चौकार जाईल का बघूया. जाऊ दे नाही. राहुल यांनी सांगितलं आता पाणी मी अडवीन. पाणी अडवा, पाणी जिरवा. चौथी मग बाजार उठला त्यांचा. त्यांना काय जमलं ते. पण शेटनी मात्र लोकांचं मन जिंकली. 1000 रुपये भेटलेत. 500 शेटला, 500 मला दिले ते बरे. आणि इकडे कॅच घेऊ नका, अजिबात कॅच घेऊ नका. एक बॉल आहे शेट, खेळा सावकाश केला. आणि म्हणजे बघा शेटनी मनसुक्त आनंद घेतला. आमचे अरुण भगत साहेब सुद्धा, म्हणजे याला म्हणते नाही तर आमच्याकडचे नेते त्यांना बोललो उतरा, आम्ही तुमच्यात. इकडे बघा कसे बघा सन्मान गावस्कर साहेबांचं वाक्य.
आणि 1000 रुपये आमचे महेंद्र गरज साहेबांना मिळालेले आहेत. मजा आली मॅचमध्ये आणि सामना जिंकलाय तो म्हणजे श्रीया शिरेवन संघानं. आणि पंचांना विनंती असेल दाबून जेवा, दाबून घ्या. नेहरूला तुम्हाला दाबून पूर्णपणे केली. आणि सनी भगत आणि सनीबाई जा आपण एक मॅचला आणि प्रणय मात्र दोघं जण जातात. आता सहकार्य का त्या बिचाराच्या दोघांना जेवू दे, फी देऊन पडले वाटलं. आणि महेंद्र साहेब घरच आहे आपण या 1000 रुपये घ्यायचं बक्षीस आपली आहे. हा बक्षीस सोडू नका कारण कलाकाराची हीच पाहिजे. आणि सचिन भगत साहेबांनी आपल्याला 1000 रुपये लावले आहेत महेंद्र शेट्या. आता ते तुम्ही देणं न देणं हा तुमच्यावर आहे, पण तुमची बक्षीस तुम्ही घेऊन जा. आणि आदित्यनं 0 रुपये. बघा याला म्हणतात दिलदारपणा. 500 रुपये कॉमेंट्रीला आणि 500 रुपये पंचांना. वाजवा जोरदार टाळ्या गरज साहेबांना. याला म्हणतात काँग्रेसचा कार्यकर्ते गरीबो का साथ. कसा डोका आहे बघा साहेबांचा. आणि बघा हरकत नाही. आणि 1000 रुपये साहेबांनी. आणि मजा आली महेंद्र गरज साहेबांची. आणि मॅन ऑफ द मॅच प्रतीक भगत. आणि आम्हाला अंपायरना 500 आणि कॉमेंटरला 500 रुपये. आणि आता साहेबांच्या शुभ हस्ते हा गदा. तुमचे नशीब फुटके आहेत त्याला करणार काय. चला या प्रतीक भाई या. प्रतीक भाई या. गदा कुठला पण उचलला तो गदाच आहे.